है कि तूफा का तेवर तरी तन गई, मौत से ढल गई और श्री अटल बिहारी वाजपेयी सियासत में एक ऐसा नीति के धुरंधर जिन्होंने एक एक कदम बढ़कर प्रधानमंत्री तक का सफर तय किया। सियासत की भीड़ का एक चेहरा जिसने अपनी सबसे अलग पहचान बनाई। भारतीय राजनीति का युग पुरुष जिसने करीब 5 दशक तक सियासत पर अपनी एक ऐसा व्यक्ति जो विपक्ष में रहकर भी सरकार का समर्थन करता था। एक ऐसे पार्टी जो भारतीय राजनीति के दिग्गज 9 बार लोकसभा और 2 बार राज्यसभा के सांसद हैं, कुल जमा 11 बार सांसद था। वो पहले ऐसे गैर कांग्रेसी व्यक्ति थे जो लगातार टूटे हुए सपने की सुलेखों में सिसकी, अंतर को चीर तथा पलकों पर छिटकी, हार नहीं मानूंगा, यार नहीं खाऊंगा। परमाणु संकट पर पहुंचाया तो दूसरी ओर कारगिल में खरं म्हणजे आमचे प्रेरणास्थान, आमचं दैवत्व अटल बिहारी वाजपेयीजी अशी व्यक्तिमत्व सगळ्यांना हवीहवीशी। आज त्यांची 100वी जयंती आहे। देशाला असा माणूस होणं नाही, अटलजींसारखा एक दैवत्व आणि लोकांना ज्ञान देणारा आणि संसदमध्ये आल्यानंतर त्यांच्या वक्तृत्वाने अख्खा विरोधी पक्ष नेता, विरोधी पक्ष असू दे, अन्य कोई पक्ष दल असू दे, त्यांना ऐकायला सर्वजण भावूक असायचे। अटलजी आज काय बोलणार आहे, अटलजी काय मार्गदर्शन करणार आहे, ह्याच्यामध्ये लोकांचं बारीकीने लक्ष असायचं। राजीव गांधी असू दे, सोनिया गांधी असू दे, हे पण उभून बसलेले उभे राहायचे। कारण अटलजींचं व्यक्तिमत्व हे खूप फार वेगळं होतं। त्यांचं राजकारण नव्हे, त्यांची सेवा करण्याची नीतिमत्ता होती। राजकारण अटलजींनी कधी केलं नाही, कारण भारतीय जनता पार्टीला वाढवण्यामध्ये अटलजींचं मोठं योगदान आहे। अशा दैवताला मी सलाम करतो। असं व्यक्तिमत्व ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चालतो आहे, भाजप चालते, ह्याला खरं म्हणजे ह्या दैवत्वाला यांना आम्ही नमन करतो। आणि असं दैवत्व कधी होणार नाही। अटलजी अमर रहे, अमर रहे, अमर रहे।